नमस्कार, मी गजानन अंधारे. आपण जे पाहतो हे माविन चॅनल. पाहूया बातमीपत्रांनी त्या बातमीचा विस्तार. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बुलढाणा दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संतोष तायडे यांच्या हस्ते तहसीलदार खामगाव यांच्या माननीय महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की शेतकरी मंडळीस सरसकट कर्जमाफी, शेतकरी बांधवांना विद्युत बिलात माफी आणि शेतकरी बांधवांना मुलांना लाडका भाऊ योजना सुरू करून दर महिन्याला 10,000 रुपये मानधन मिळावे अशी मागणी करण्यात आली. या मागण्याकरिता तालुका अध्यक्ष संजय बगाडे, तालुका सरचिटणीस डॉक्टर रावणकर, रोशन सरकडे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचा ग्राउंड आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माननीय तालुका प्रमुख आमचे संजय बगाडे साहेब, रावणकर साहेब आणि जे मित्रमंडळी आमचे पदाधिकारी सर्व आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये इथे आलो आणि बावनकुळे साहेबांना आम्ही विनंती केली आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे सुशिक्षित अपत्य आहेत, मुलं मुली, आता शेतीमध्ये राम राहिलेलं नाही आहे खऱ्या अर्थाने, कारण कधी पाऊस पडतो कधी पडत नाही, त्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे त्यांच्या लागवडीचा जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की लाडका भाऊ योजना ही सरकारने सुरू केली पाहिजे, कारण लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत 10,000 रुपये अनुदान हे शेतकऱ्याच्या मुलाला मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही इथे एक निवेदन देण्याकरिता आम्ही आलेलो आहोत. काय सांग साहेब? खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा दौरा बुलढाणा जिल्ह्याचा दौरा लागला आम्हाला माहीत पडल्याबरोबर आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला त्यांना घेराव घालायचा आणि त्यांना जबाब विचारायचा की शेतकऱ्यांचा जो तुम्ही कर्जमाफी दिली आहे त्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. या संदर्भात वीज बिल माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मुलाला 10,000 रुपये प्रति महिना मिळाला पाहिजे.